आज आपण कोथिंबीर आणि पोह्यांचे छान असे कटलेट बनवणार आहोत किंवा याला कोथिंबीरीचे वडे देखील तुम्ही म्हणू शकतात। कोथिंबीरीच्या वड्या आपण नेहमीच खातो, परंतु अशा पद्धतीने नवीन प्रकारचे वडे आज आपण बनवणार आहोत। तेही अगदी छान खमंग, खुसखुशीत आणि न तळता फक्त फ्राय करून हे कोथिंबीरीचे वडे बनवलेले आहेत। नमस्कार, स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। छान खुसखुशीत आहेत आणि चवीला अप्रतिम लागतात। तर कोथिंबीर वडे बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत। कुठल्याही प्रकारचे पोहे तुम्ही घेऊ शकता, जाड, पातळ, मीडियम, कुठल्याही प्रकारचे पोहे घ्यायचे। पोहे धुवून घ्यायचे। धुवून घेतल्यानंतर थोडंसं पाणी त्यामध्ये ठेवायचं आहे, म्हणजे पोहे भिजण्यासाठी थोडं पाणी ठेवलेलं आहे। पोहे एका साईडला आपण भिजत ठेवूया आणि तोपर्यंत आपण आता कोथिंबीर कट करून घेणार आहोत। तर तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला आवडेल तितक्या कोथिंबीरीचा वापर करू शकतात। मी जवळजवळ 2 मूठ कोथिंबीर या ठिकाणी घेतलेली आहे। ही कोथिंबीर स्वच्छ धुवून आता हिला बारीक छान आपण कट करून घेणार आहोत। आता एक लहान वाटी पोहे आहेत, त्याच्यासाठी 2 मूठ कोथिंबीर आहे। जर तुम्ही पोह्यांचं प्रमाण वाढवलं तर यामध्ये अजून थोडीशी कोथिंबीर तुम्ही ॲड करू शकता। अगोदर थोड्या प्रमाणामध्ये बनवून बघायचं आणि मग नंतर जास्त प्रमाणामध्ये तुम्ही बनवू शकतात। तर या ठिकाणी छान बारीक अशी कोथिंबीर आपण कट करून घेतलेली आहे। आता ही कोथिंबीर आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया। कोथिंबीर कट करतो तोपर्यंत पोहे छान भिजलेले आहेत। आता हे पोहे अशा पद्धतीने आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत। पोहे मॅश करून घेतल्यानंतर लगेच कोथिंबीरमध्ये टाकायचे। नंतर एक लहान वाटी बेसन पीठ टाकायचं किंवा भाजीचा जो चमचा असतो त्याच्याने 1 चमचा बेसन पीठ टाकायचं। 2 मीडियम आकाराचे उभे पातळ असे कांदे कापून घेतलेले आहेत, ते टाकूया। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर टाकायचे आहे। 2 लहान चमचे लाल मिरची पावडर, 1 लहान पाव चमचा हळद टाकलेली आहे। तीळ टाकूया 2 चमचे, 1 चमचा बडीशोप टाकू। नंतर अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट तयार करून घेतली आहे। 1 इंच अद्रक आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या। फिक्या आहेत म्हणून 3-4 घेतल्या। तिखट असतील तर 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच अद्रक छान ठेचून घ्यायचं आणि त्याची पेस्ट देखील टाकायची। आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊ आणि छान हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। कोथिंबीरीच्या वड्या बनवतो त्यापेक्षाही झटपट अशा छान हे कोथिंबीरीचे वडे बनतात। तर पीठ मळून तयार झालेलं आहे। पाण्याचा वापर न करता हे पीठ मळायचं। कोथिंबीरीचे जे पाणी असतं त्याच्यात पीठ व्यवस्थित छान असं भिजवलं जातं, पाण्याचा वापर करायचा नाही। आता ह्याचे आपण छान वडे थापून घेणार आहोत। तर छोटे छोटे आपण वडे थापून घेऊया। अशाच पद्धतीने सर्व वडे तयार करून घ्यायचे आहेत। कांदा देखील भरपूर टाकायचा, कांद्यामुळे खूप छान चव येते वड्यांना। एक एक करून अशाच पद्धतीने जवळजवळ 6 ते 7 वडे तयार करून घेतलेले आहेत। आता हे सर्वात प्रथम आपण फ्राय करून घेणार आहोत। आता हे वडे अगदी आपण साध्या तव्यावर फ्राय करणार आहोत। तर 1 ते 1.5 चमचा फक्त तेल टाकायचं आणि ह्या तेलामध्ये सगळे वडे आपण फ्राय करून घेऊया। कमीत कमी तेलाचा वापर करून आपण ही रेसिपी बनवलेली आहे। छान पौष्टिक आहे। सर्व वडे तव्यावर ठेवून घेऊया। जेवढे मावतील तेवढे वडे तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकतात आणि छान दोन्ही साईडने आता गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। जितके वडे मी बनवले तितके सगळे वडे तव्यावर आता आपण फ्राय करून घेणार आहोत। वरून थोडीशी तीळ टाकायची आहे। तिळीमुळे छान असा खमंगपणा येतो वड्यांना आणि खाताना देखील खूप छान लागतात वडे।
वड्यांची साईड पलटवून घेऊया। खालच्या बाजूने छान असा गोल्डन कलर आलेला आहे। दोन्ही बाजूंनी गोल्डन कलर येईपर्यंत वडे छान फ्राय करून घ्यायचे आहेत। पोहे आणि कोथिंबिरीची एक छान अशी मस्त रेसिपी आहे। दुसऱ्या साईडने सुद्धा 1 चमचा तेल सोडायचं। दुसरी साईड पलटून झाल्यानंतर पण 1 चमचा तेल सोडलेला आहे आणि आता दुसरी साईड देखील छान अशी गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतलेली आहे। बघता क्षणी खावेसे वाटतील असे छान आपले कोथिंबिरीचे वडे या ठिकाणी तयार झालेले आहेत। अशाच पद्धतीने जे उर्वरित आता बॅटर उरलेलं आहे, पीठ उरलेलं आहे, त्याचे वडे बनवून ते देखील अशाच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे। तर या ठिकाणी आपले वडे तयार आहे। हे एका डिशमध्ये काढून घेऊया। अगदी साध्या तव्याचा आणि कमीत कमी घरातल्याच साहित्यांचा वापर करून मस्त छान असे वडे तयार झालेले आहेत। रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये। वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद।